चलो टॉपिक चालू केले बेटा. काय टॉपिकचं नाव? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. किती सायंटिस्ट त्यातून सांगितले, किती सायंटिस्टने स्टडी केलेलं क्लासिफिकेशन? 4. त्यातले आपले किती झाले? 2 झाले. कुठला पहिला कुठला होता बेटा? डोबेरियन ट्रायल. डोबेरियन काय सांगितलं बेटा? एलिमेंटची स्टडी करताना त्याने काय सांगितलं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड टू देअर atomic masses. So he made a group of 3 elements having similar chemical property and named that triad. Okay? Then he arranged the triads in order of their increasing atomic mass, and he proved that, shows that atomic mass of middle one is approximately equal to the mean of atomic mass of other 2 elements. एक्झाम्पल कुठलं लर्न करायला सांगितलंय? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. 6.9, 23, 39.1 फोन नंबर सारखं पाठ करून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट न्यूलँड्स. सेम न्यूलँड ऑल्सो शोज दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड टू देअर atomic mass. So he just arranged the element in order of their atomic masses. He started from lightest hydrogen and heaviest thorium, and he observed that every 8 element shows similar property to that of first one. One example again say 8th sodium is at 8th position and lithium is at first position. Both have same properties, but there are limitations. किती limitations करायचे? 3. First one, it is only applicable up to calcium. Second, he placed cobalt nickel in the same note though, but the cobalt nickel show property with the iron which placed in the note T. Okay, and last, there is a no provision for accommodation of newly discovered element. एवढा आय थिंक झाले होतं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज नथिंग बट मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह, इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, रशियन सायंटिस्ट. He also shows that properties of element are related to their atomic mass, and from that he made a table. According to that, the table which have horizontal columns are called as groups. Vertical columns are called as groups, and horizontal rows are called as periods. ठीक आहे. सो डेफिनेशन मे बी इच्छातील पिरियड आहे ग्रुपची. सो व्हॉट इज द ग्रुप्स? ग्रुप्स आर नथिंग बट वर्टिकल कॉलम इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड as group. Horizontal rows in Mendeleev periodic table is called as periods, and due to these groups and period it form a table that is nothing but Mendeleev periodic table. Mendeleev arranged the table in order of their increasing atomic mass, and from that he state a law. त्यांनी काय केलं बेटा? एक लॉ सांगितला. काय होता लॉ? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर atomic masses. म्हणजे काय मॅडम? समजा एलिमेंट आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. फर्स्ट प्रॉपर्टी एका पिरियड नंतर कुणाची असेल? 6 वाले. त्यानंतर सेम पिरियड नंतर कुणाची असेल? 11. सो फर्स्ट ची सेम आहे, 6 ची सेम आहे, 11 ची सेम आहे. सो प्रॉपर्टी एका डेफिनाइट पिरियड नंतर रिपीट झालेली आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर atomic mass. ओके, एवढं झालं आपलं आय थिंक. ठीक आहे. नेक्स्ट आपण कन्सेप्ट स्टार्ट केलं होतं बेटा डिमेरिट्स. सॉरी, मेरिट्स. मेरिट्स कंप्लीट झालं होतं ना? पूर्ण झालं नाही ना? ठीक आहे. सो स्टार्ट करूया बेटा मेरिट्स. सो व्हॉट इज द मेरिट? मेरिट्स मीन्स प्लस पॉइंट, बेनिफिट, ऍडव्हान्टेज. मेंडेलिव्हने जो टेबल केला त्याचं भरपूर नाव झालं. ठीक आहे. मग ते नाव झाल्यावर का बरं नाव झालं, काय केलं, सक्सेस भेटलं हे बघायचं. ठीक आहे. फर्स्ट, मेंडेलिव्हने जो टेबल केला तो कुठल्या बेसिसवर केला बेटा? atomic masses. मेंडेलिव्हने टेबल कुठल्या बेसिसवर केला? atomic mass. आणि atomic mass नुसार त्याने टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट केली, आणि टेबलची अरेंजमेंट करताना एलिमेंटचा atomic mass त्याने रिवाइज केला. ऍज इट इज आधीचा होता तो कॉपी केलेला नाहीये. ठीक आहे. सो atomic mass of some element are revised. Why revised? To give proper place into periodic table on the basis of their properties. ठीक आहे. प्रॉपर्टीज चेक करण्यासाठी त्यांनी काय केलं बेटा? atomic mass नंबर काय केलं त्यांनी? रिवाइज केलं, आणि त्या हिशोबाने एलिमेंटला काय केलं? अरेंज केलं. कशामध्ये अरेंज केलं? पिरियडिक टेबल. ठीक आहे. आणि ह्या टेबल मध्ये अरेंज करताना एक्झाम्पल कुठलं घेतलं बेटा त्यांनी? पहिला कुठलं होतं? बेरिलियम. अर्लियर जे मास आहे बेरिलियमचं किती होतं? 14.0. ठीक आहे. अर्लियर किती होतं बेटा मास बेरिलियमचं? 14.0. त्यांनी चेक केलं, रिवाइज केलं, चेंज केलं, कितीपर्यंत? 9.4. कमी झालं मास. ओके, फाईन, काहीतरी कमी झालेलं आहे. सो अर्लियर मास ऑफ बेरिलियम इज 14.09. Mendeleev corrected that into 9.4 and placed beryllium before boron. आणि बोरॉनच्या आधी त्याला प्लेस केलं. आधी काय करत होते बेटा? बोरॉनच्या नंतर. का? कारण की 14 होता ना त्याचं. ठीक आहे. त्यामुळे त्याला बोरॉन नंतर प्लेस होतं. पण मेंडेलिव्हने रिवाइज केलं, करेक्ट केलं, आणि त्याला कुठे ठेवलं बेटा? बेरिलियमला कुणाच्या आधी ठेवलं? बोरॉन.
हा फर्स्ट मेरिट आहे. ठीक आहे, ओन लँग्वेज मध्ये लिहा चालेल, पण एलिमेंट सेम ठेवा, मास नंबर सेम ठेवा. ठीक आहे, सो काय म्हणा, atomic mass of some element are revised to give them proper place into the periodic table. Mendeleev earlier mass of beryllium is 14.0. Mendeleev corrected it up to 9.4 and placed beryllium before boron. काय अवघड आहे बेटा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, फर्स्ट मेरिट. सेकंड, कालच बघितलं बेटा आपण टेबल मध्ये काय होतं बेटा, हायड्रोजन आणि हायड्रोजन नंतरचे सगळे बॉक्स रिकाम होते बघा, आणि त्यानंतर त्यांनी कुणाला ठेवलं होतं, लिथियम. ठीक आहे, सो ड्युरिंग अरेंजमेंट द टेबल मेंडेलीव केप्ट सम वॅकंट प्लेस. एलिमेंटची अरेंज करताना त्यांनी काही प्लेस काय केले बेटा, रिकामे ठेवले, वॅकंट ठेवून टाकले, काही बॉक्स वॅकंट ठेवून टाकले. वॅकंट ठेवल्यानंतर काय करायचं मग, जे शेजारी एलिमेंट आहेत आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, हा प्लेस त्यांनी वॅकंट ठेवलेला आहे, त्याच्या आजूबाजूला कोण आहे, हा एक्स आणि हा कोण आहे बेटा, वाय. त्या दोघांची स्टडी केली, त्या दोघांच्या प्रॉपर्टी स्टडी केला, आणि त्याच्यावरनं त्यांनी प्रेडिक्ट केलं म्हणजे फ्युचर सांगितलं, काय वाकिट केलं, सांगतो ना आपण, भविष्य सांगतो ना, तुम्ही इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, लाईक दॅट. त्यांनी प्रेडिक्ट केलं, काय सांगितलं, फ्युचरमध्ये एलिमेंट इंट्रोड्यूस होईल आणि तो एलिमेंट प्रॉपर्टी दाखवेल, आणि त्या प्रॉपर्टी ह्या दोघांच्या मॅच असलेल्या असतील, दोघांच्या इन बिटवीन असतील, आणि त्या त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा सांगितल्या. त्याचा मास नंबर सुद्धा प्रेडिक्ट केला. फ्युचरमध्ये एक एलिमेंट येईल, त्याचा मास नंबर समथिंग काहीतरी असेल, त्याचं डेन्सिटी एवढा असेल, त्याची मेल्टिंग पॉईंट एवढा असेल, अशा त्याच्या प्रॉपर्टी त्यांनी काय केला बेटा, प्रेडिक्ट केली. आणि असे त्यांनी वॅकंट ठेवलेले 3 एलिमेंट प्रेडिक्ट केले, आणि त्यांचं नाव होतं बेटा इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन. त्याला त्यांनी नाव काय दिलं बेटा, इक्का, कारण की ते अजून डेव्हलप झालं नव्हतं ना. इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन, हे त्याने एलिमेंट तात्पुरते काय केले, नाव दिली. त्यांचं मास नंबर सुद्धा सांगितलं, त्यांचा मास नंबर काय असेल, समथिंग असेल, हे सुद्धा सांगितलं. त्यांचा मास नंबर किती सांगितलं बघा, इक्का बोरॉनचं किती होतं, 44, इक्का अल्युमिनियमचं किती होतं, 68, इक्का सिलिकॉनचं किती होतं, 7. फ्युचरमध्ये काही एलिमेंट इंट्रोड्यूस होती, त्यांचा मास नंबर असा असेल, 44, 68, 72 असेल, त्यांच्या प्रॉपर्टी सांगितल्या, त्यांची डेन्सिटी सांगितली, त्यांचं मेल्टिंग पॉईंट सांगितलं, आणि तात्पुरतं, कारण की अजून ते अस्तित्वात नाहीत ना, त्यांचा जन्म झाला नाही आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, आणि त्यासाठी त्यांना नाव काय दिलं, त्यांच्या नेबरिंग वरनं नाव दिलं, इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिल. ठीक आहे, आणि तसंच घडलं बेटा. नंतर काही टाइम नंतर नवीन एलिमेंट आले, काही टाइम नंतर काय आले बेटा, नवीन एलिमेंट, आणि त्या नवीन एलिमेंटचं मास नंबर एवढंच निघालं, किती, 44, 68, 72. 44 वाला होता स्कॅन्डियम. ठीक आहे, त्यानंतर कुठला होता, गॅलियम, आणि नेक्स्ट कुठला होता, जर्मॅनियम. सिक्वेन्स लक्षात ठेवायचं, एमसीक्यू ला विचारतील, किंवा मॅच द पेअर असतो ना पहिला क्वेश्चन, त्याच्यामध्ये विचारतील बेटा काय पेअर असतील, इक्का बोरॉन 44, किंवा त्याला पेअर कोण असेल, स्कॅन्डियम. इक्का अल्युमिनियम 68, त्याला पेअर कोण असेल, गॅलियम. इक्का सिलिकॉन 72, जर्मॅनियम. त्यांनी जे एलिमेंट सांगितला होता, त्यांनी जो मास नंबर सांगितला होता, त्यांनी जे प्रॉपर्टी सांगितले होते, ते हे न्यूली इन्व्हेंटेड एलिमेंट सोबत काय झाले बेटा, मॅच झाले, आणि लोकांना कम्प्लिटली ट्रस्ट झालं कुणावर बेटा, मेंडेलीवने बनवलेल्या पिरियडिक टेबलवर, आणि ही त्याची बिग अचिव्हमेंट. सो हा कुठला बेटा, सेकंड मेरिट. ठीक आहे, काय सांगितलं बघा सेकंड मेरिट मध्ये, मग मेंडेलीव केप्ट वॅकंट प्लेस. मेंडेलीव काय केला बेटा, काय ठेवला, वॅकंट प्लेस ठेवला. वॅकंट प्लेस म्हणजे रिकामी जागा ठेवली. मेंडेलीवने काय केला, टेबलमध्ये रिकामी जागा ठेवलं, कुणासाठी, जे आतापर्यंत डिस्कवर झालेले नाही आहेत अशा एलिमेंटसाठी काय केला बेटा, त्यांनी रिकामी जागा ठेवली, आणि त्यानंतर त्यांच्या नेबरिंग एलिमेंट पासून त्यांना नावं दिलं. कुठले नावं दिला, इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिल. फक्त नावं दिलं का, मास नंबर प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट केला. किती मास नंबर सांगितला, 44, 68, 70. आणि काही पिरियड नंतर एलिमेंट काय झाले बेटा, डिस्कवर झाले. डिस्कवर. ठीक आहे, एलिमेंट कुठले होते डिस्कवर, स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेन. ठीक आहे, आणि त्यांचा मास नंबर सुद्धा काय झाला बेटा, मॅच झाला. ठीक आहे, सो बघा सेकंड, मेंडेलीव केप्ट वॅकंट प्लेस. मेंडेलीवने काय केलं बेटा, वॅकंट प्लेस ठेवलं. कुठं वॅकंट प्लेस ठेवलं, पिरियडिक टेबलमध्ये. मेंडेलीवने काय केलं, वॅकंट प्लेस ठेवलं. ठीक आहे, कुठं, पिरियडिक टेबलमध्ये. कुणासाठी ठेवलं, फॉर एलिमेंट डू नॉट डिस्कवर टिल डे. कुणासाठी ठेवलं वॅकंट प्लेस, अशा एलिमेंट जे आतापर्यंत डिस्कवर झालंच नाही, जे अजून पृथ्वी तलावर आलेच नाही, त्या टाइमला 18th सेंचुरीचं चालू आहे, त्या टाइमला जे अस्तित्वात नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी वॅकंट प्लेस ठेवले. ठीक आहे, देन 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट गिवन नेम, आणि त्यापैकी तिघांना त्यांनी नाव सुद्धा दिलं. कुठले नाव म्हणजे आपण, इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिल. ठीक आहे, नाव कोणावर दिलं बेटा, त्यांच्या नेबरवरनं, शेजारवरनं. ठीक आहे, तर नवीन कोणतं माहित नसतं, पाटीलच्या शेजारचे हे ते म्हणतात ना आपण, नवीन कोण माहित नाही ना,
आपलं त्यांचं इंट्रोडक्शन झालंय, त्या हिशोबाने त्यांनी काय केलं बेटा, शेजारी जे होते त्या हिशोबाने त्यांनी नाव देऊन टाकले. एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिरी. सिक्वेन्स महत्वाचा, मधनं चालला नाही, सिक्वेन्सच महत्वाचा. ठीक आहे. त्यानंतर मास नंबर सुद्धा सांगितलं. देअर ॲटॉमिक मास कुठले कुठले, 44, 68, 60 रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. एका बोरॉनचं किती असेल, 44. ठीक आहे. त्यानंतर एका अल्युमिनियमचं 68, एका सिलिकॉन. ठीक आहे. नॉट ओनली दिस, फक्त तेवढं सांगितलं का, नाही, देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट केले. देअर प्रॉपर्टीज ऑल्सो प्रेडिक्टेड. ठीक आहे. लॅटर नंतर दीज एलिमेंट वेअर डिस्कवर्ड, त्यानंतर ते एलिमेंट काय झाले बेटा, डिस्कवर झाले. डिस्कवर झाले म्हणजे सायंटिस्ट लोकांनी त्यांचा शोध लावला. सायंटिस्ट लोकांनी काय लावला बेटा, त्यांचा शोध 18चं चालवला आहे. ठीक आहे. मग त्यांचं नाव काय होतं बेटा, स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मनी. अगेन सिक्वेन्स आहे. ठीक आहे. बोरॉन साठी स्कॅन्डियम, अल्युमिनियम साठी गॅलियम, सिलिकॉन साठी जर्मनी. मास नंबर 44, 7. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट मॅच्ड वेल, त्या प्रॉपर्टी सुद्धा चांगल्यापैकी काय झालं बेटा, मॅच. ठीक आहे. दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव. ठीक आहे. आणि त्यामुळं ड्यू टू दिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव पिरियडिक टेबल. आणि ह्याच्यामुळे सगळेजण कन्व्हिन्स झाले, ट्रस्ट झाला, हा बरोबर आहे टेबल. ठीक आहे. मग काहीच एक्झाम्पल खाली दिलेत बघा. कुणाचे दिलेत बघा, एका अल्युमिनियम. ठीक आहे. एका अल्युमिनियम कुणामधला आहे ना, कुणाचं मॅच होतो, गॅलियम. काय सांगितलं होतं त्यांनी मास बेटा, 68. किती आहे ह्याचा, 69.7, नियरली सेम आहे. डेन्सिटी बघा, तेवढी सांगितली ती 5.9. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, वजन म्हणूया आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, तेवढं चाललेलं आहे. मेल्टिंग पॉईंट लो आहे, कमी आहे, किती आहे बघा, 30. लोच आहे ना, रूम टेम्परेचर म्हणलं तर. ठीक आहे. फॉर्म्युला ECl3. ई म्हणजे काय, कुठला एलिमेंट जो असेल तो क्लोरीन सोबत, किती क्लोरीन सोबत रिॲक्ट होईल, 3 क्लोरीन सोबत रिॲक्ट होईल. बरोबर आहे. गॅलियम किती क्लोरीन सोबत रिॲक्ट झाले, 3 क्लोरीन सोबत रिॲक्ट झाले. त्यानंतर ऑक्साईड, ऑक्सिजन सोबत काय असेल, जो एलिमेंट आहे त्याचे 2 लागतील आणि ऑक्सिजन किती लागतील बेटा, 3. कुठला एलिमेंट आहे, गॅलियम, किती लागले, 2, आणि ऑक्सिजन सोबत किती आहे बेटा, 3. ठीक आहे. आणि नेचर कसं आहे त्याचं, एम्फोटेरिक म्हणजे बेसिक आणि अल्कल ऍसिडिक, म्हणजे असं नाही की टोटली ऍसिडिक आहे आणि टोटली बेसिक आहे. एम्फोटेरिक म्हणजे दोन्ही, काही ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतो, काही काय करतो बेटा, बेसिस. हा वेल नोन प्रॉपर्टी झाले, वेल मॅच काय झाले, कळालं कन्सेप्ट बेटा. सेकंडचं काय सांगायचं, मेंडेलिव केप्ट सम वॅकेट प्लेस इन टू द पिरियडिक टेबल फॉर दोज विच डिड नॉट डिस्कवर. ठीक आहे. मेंडेलिव गिव्ह नेम टू देम, नावल्या कुठले कुठले, एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका. He predicted their mass number and property 44, 68, such respectively. Later, these elements are discovered as scandium, gallium, and due to this success, all are convinced for Mendeleev periodic table. हे काय लिहायची गरज नाही, एवढंच केलं तर. ठीक आहे. थर्ड व्हेरी बिग अचिव्हमेंट, टेबल झाला, नाव झालं, गाजावायचं झालं, सगळं झालं. आणि त्यानंतर एक नवीन इन्व्हेन्शन आलं बेटा, कशाचं, नोबल गॅस. नवीन इन्व्हेन्शन कुठलं आले बेटा, नोबल गॅस. व्हॉट आर द नोबल गॅस, इनर्ट गॅस. नोबल गॅस म्हणजे कुठली बेटा, इनर्ट गॅस. इनर्ट गॅसचा अर्थ काय, अशी गॅसेस जे कोणाशीच रिॲक्ट करत नाहीत. नोबल गॅस म्हणजे कोण बेटा, असे गॅसेस जे कोणाशी रिॲक्शन दाखवत नाहीत. ठीक आहे. मग कोण आहेत आपल्याला माहित ऑलरेडी, हेलियम, ऑर्गॉन, निऑन, झेनॉन, क्रिप्टॉन. नाव ऐकलेत का नाही, हे एलिमेंट नंतर इन्व्हेंट झाले. टेबल झाला, नाव झालं, नंतर इन्व्हेंट झाले. आता त्यांना कुठे पोझिशन द्यायची, हे त्याच्यासमोर चॅलेंज आलाय. सो मेंडेलिव्हने काहीही केलेलं नाहीये, जस्ट टेबल होता, त्या टेबलच्या बाजूला, आता जो आपण टेबल काढला होता ना, हा त्याचा टेबल होता, त्याच्या बाजूला अजून एक काय केली बेटा, त्यांनी ग्रुप केला आणि त्याच्यामध्ये ते एलिमेंट काय करून टाकले, ठेवून टाकले. कुठले कुठले आहेत, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन असे एलिमेंट ठेवून टाकले. आणि हे सुद्धा बिग अचिव्हमेंट होत. ठीक आहे. नोबल गॅस वेअर डिस्कवर्ड. ठीक आहे. नोबल गॅस काय झाले बेटा, डिस्कवर झाले. कधी डिस्कवर झालेले आहे, ज्या वेळेस टेबल रिलीज झाला होता त्याच्यानंतर. सो देर इज अ नो प्लेस इन टू द पिरियडिक टेबल. ऑलरेडी आधी पिरियडिक टेबल झालंय. ठीक आहे. पिरियडिक टेबल झालंय, त्यानंतर नोबल गॅस डिस्कवर झाले. ते टेबल मध्ये असतील का, नसतील. सो देर इज अ नो प्लेस फॉर नोबल गॅस इन टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो मेंडेलिव्हने काय केलं, सिम्पल, ही मेड अ ग्रुप. त्यांनी काय केला बेटा, एक ग्रुप केला. कुठे केला, ऍट द एंड ऑफ द टेबल. आणि त्याला त्यांनी नाव काय दिले बेटा, झिरो ग्रुप एलिमेंट. काय नाव दिलं बेटा त्याला, झिरो ग्रुप एलिमेंट. ठीक आहे. काय म्हणले बघा थोड, देअर वॉज नो प्लेस रिझर्व. रिझर्व म्हणजे जागा नव्हती, रिझर्वेशन नव्हतं. रिझर्वेशन माहिती आहे ना, आपण ट्रेन मध्ये रिझर्वेशन करतो, म्हणजे त्या जागेवर आपणच बसणार. सो देर इज अ नो एनी प्लेस रिझर्व. कशासाठी रिझर्व नव्हता बेटा, नोबल गॅससाठी. ठीक आहे. सो देर इज अ नो प्लेस रिझर्व इन टू द
sorry, there is a no place reserved for noble gas into the Mendeleev periodic table. Why? Because noble gas are discovered at the end of 19th century. त्यांनी 18 ला केला आणि 19 ला काय झालं बेटा, नोबल गॅस डिस्कवर केली. मग काय करायचं त्यावेळेस त्यांनी काय केलं बेटा, सिंपल, मेंडेलीव क्रिएटेड झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द टेबलला बिलकुल डिस्टर्ब केलं नाही आणि लास्टला एक ग्रुप करून टाकला. ठीक आहे, त्याला नाव काय दिलं, झिरो ग्रुप, अँड प्लेस द नोबल गॅस फिटेड इन दॅट, अँड नोबल गॅस वेअर फिटेड व्हेरी वेल इन दॅट ग्रुप. आणि विदाउट डिस्टर्बिंग टेबल त्या ग्रुपमध्ये नोबल गॅस काय झालं बेटा, फिक्स झाले. हे त्याचे 3 महत्वाचे काय होते बेटा, मेरिट्स. तुमची युनिट टेस्ट, तुमची सेमिस्टर 101% मेरिट पडणार. आता सध्या युनिट टेस्ट असणार ना तुमची, मंथली युनिट सेमिस्टर 101% पडणार आहे. ठीक आहे, बोर्डाला 10% पडण्याचे चान्सेस आहेत, कारण की बाकीचं भरपूर आहे बुक मधलं पडायचं. ठीक आहे, बाकीचं भरपूर आहे, कारण की गिव्ह रिझन याच्यामध्ये भरपूर आहे, ते पडतील. पण आपल्याला युनिट टेस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्यानंतर सेमिस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे 3 मेरिट 101% करून ठेवायचे. कळालंय काय अवघड आहे ह्याच्यामध्ये, मेरिट्स कळालेत बेटा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण डीमेरिट. ठीक आहे बेटा, ते बंद करून चालू करतो. किती मिनिट झालं. नेक्स्ट कन्सेप्ट, डीमेरिट्स ऑफ मेंडेलीव्ह पिरियॉडिक टेबल. डीमेरिट्स म्हणजे मेंडेलीव्हने टेबल केला, भरपूर गाजावाजा झाला, टेबल पब्लिश झाला, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या, काही ड्रॉबॅक्स निघाले, डिसएडव्हान्टेज निघाले, प्रॉब्लेम्स होते त्याच्यात. काय ठीक आहे, काय प्रॉब्लेम, पहिला टेबल बघूया म्हणजे लक्षात राहील. काल टेबल बघितलं ना आपण, मेंडेलीव्हने टेबल केलं, बरोबर आहे. किती ग्रुप होते, 8 ग्रुप होते, 8 ग्रुप होते. पिरियड किती होते बेटा, 12. बरोबर आहे ना, हा टेबल होता. काल टेबल सांगताना मी तुम्हाला सांगितलं बेटा, काय सांगितलं, टेबल मध्ये कसा केलाय टेबल, इन्क्रीजिंग मास. पण सगळीकडे सेम मास वाढलाय का, एकीकडे 2 वाढलंय, एकीकडे 3 वाढलंय, एकीकडे 5 वाढलंय, मध्ये चेंज झालंय. ठीक आहे, मास सेम वाढलंय का, नाही. पहिला पॉईंट. ठीक आहे, सेकंड पॉईंट. आता सेकंड पॉईंट मध्ये बघा काय आहे, हे बघा, ह्यांना बघा, चौघांना एकदमच ठेवून टाकले त्यांनी हिरो. ऐका सगळ्यांना सेम. कोण कोण आहे बघा इथं, 59 चे कोण आहेत, Fe आहे, आयरन आहे, सॉरी 56 आहे ना आयरन. 56 वाला कोण आहे बेटा, आयरन. ओके ठीक आहे. कोबाल्ट 59, निकेल सुद्धा 59, कोबाल्ट सुद्धा 59 आहे, निकेल सुद्धा काय बेटा 59. मग समजा एक बॉक्स केला आपल्या अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे, आणि हा बॉक्स कुणासाठी बेटा, 59 साठी. मग 2 एलिमेंट होणार ना तिथं, कुणाचे, कुठले कुठले, कोबाल्ट अँड निकेल. मग पहिला कुणाला ठेवायचं, कोबाल्टला ठेवायचं का निकेलला. बेस्ट एक्झाम्पल परवा रिझल्ट लागला, फर्स्ट रँकर 91 पॉईंट समथिंग काहीतरी आहे फर्स्ट रँकर आपल्या अंडरस्टँडिंग साठी. फर्स्ट रँकर किती बेटा, 91.20% वाले, आणि असे 2 आहेत. सध्या ट्रेंड स्टेटस लावायचं, दोघांचे स्टेटस लावणार ना, पण पहिला कुणाचं लावणार हे सुद्धा महत्वाचं आहे ना. पहिला एक मुलगा एक मुलगी समजा आपल्या अंडरस्टँडिंग साठी, मुलीचं पहिला लागलं तर मुला राग येणार, माझं बी लावू शकलं असतं ना, मला बी तेवढंच पर्सेंटेज आहे, बरोबर आहे. मुलीचं लावलं तर मुला राग येणार, माझं पहिलं लावायचं आहे. सो सेम का, कारण की दोघांचा नंबर किती आहे बेटा, 59च आहे. दोघांचा काय बेटा, 59. कुणाकुणाचा, कोबाल्ट आणि निकेल. मग पहिला कुणाला ठेवायचं, कोबाल्ट घ्यायचं का निकेल घ्यायचं, कारण की पुढचा पॉईंट माहित नाही ना त्याला, इथं आपल्याला माहित होता, इथं तर एकदम अॅक्युरेट होतं 91.20 आणि दोघांना सेम आहेत. मग तर अजून भांडत, इथं अजून त्याच्या पुढची होल नंबरच आहेत फक्त, पुढचा डिजिट माहित नाही. सो देर इज अ एम्बिग्युइटी. एम्बिग्युइटी म्हणजे थोडं कन्फ्युजन होतं, कुणाला पहिला ठेवू मी, कोबाल्टला ठेवू का निकेलला ठेवू, हे कन्फ्युजन कुणाला होतं बेटा, मेंडेलीव्ह. ठीक आहे, सो फर्स्ट डीमेरिट काय, ऍज होल नंबर, होल नंबर माहिती आहे ना, पूर्ण नंबर. कुणाचा पूर्ण नंबर, कोबाल्ट अँड निकेल किती आहे, 59. As the whole atomic mass of cobalt and nickel is same. किती आहे सेम ते, 59. So there is an ambiguity, confusion regarding their sequence. बरोबर आहे, सिक्वेन्स मध्ये पहिला कुणाला ठेवू, सिक्वेन्स इन द पिरियडिक टेबल. हा काय होता बेटा त्याचा फर्स्ट डीमेरिट. बघा चेक करत यायचा आहे का बघूया. ठीक आहे, बघा, द होल ऍटॉमिक मास, होल म्हणजे पूर्ण, होल ऍटॉमिक मास कुणाकुणाचं घेतलं आपण आता बेटा, कोबाल्ट अँड निकेल इज सेम. सेम आहे, किती आहे, 59. सो देअर वॉज अन एम्बिग्युइटी, कन्फ्युजन. कशाचं कन्फ्युजन होतं त्याला, रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. सिक्वेन्स कन्फ्युजन होतं कुठं, पिरियडिक टेबल मध्ये. काय अवघड आहे का बेटा. ठीक आहे, ऍज द होल नंबर, होल ऍटॉमिक मास ऑफ कोबाल्ट निकेल इज द सेम 59. So there is an ambiguity regarding their sequence into the Mendeleev periodic table. Okay, फर्स्ट कळालं बेटा. ठीक आहे, सेकंड आयसोटोप्स. आधीच्या स्टँडर्ड मध्ये झाले आयसोटोप, लक्षात आहे का बेटा, परवा झाले आपलं फर्स्ट टॉपिक मध्ये. ठीक आहे, आपण कार्बनचे आयसोटोप बघितले ना बेटा, कुठले बघितले, कार्बन 12 आणि कार्बन 40. आयसोटोप कुणाला म्हणतो बेटा आपण, ज्याचा ऍटॉमिक नंबर कसा आहे, सेम, आणि ऍटॉमिक मास कसा आहे बेटा, ऍटॉमिक मास कसा आहे, डिफरंट. त्याला आपण काय म्हणतो बेटा, आयसोटोप. आणि आयसोटोप मध्ये ऍटॉमिक मास डिफरंट आहे, पण केमिकल प्रॉपर्टी मात्र कशा आहेत बेटा, सेम.
केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत बेटा सेम. आम्हालापासून कालच्यापासून सांगालो काय प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मास. टेबल कसा केलाय इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास. इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास. आता इथं कार्बनच आहेत दोन ए बी कार्बन हे बी कार्बन 12 आणि 14. त्याला काय दोन बॉक्स द्यायचे का दोन्ही कार्बनच कारण की आपण कशानुसार केलं बेटा ऍटॉमिक मास नुसार केलं. मग त्यासाठी दोन सेपरेट बॉक्स द्यायचे का त्याला नाही आहे. सो आयसोटोप्स आर डिस्कवर लॅटर कधी डिस्कवर झाले आफ्टर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आयसोटोप्स वेर डिस्कवर आफ्टर द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ठीक आहे. सो हु आर आयसोटोप कोण आहेत आयसोटोप isotopes having same atomic number, different atomic mass number, same chemical property. So challenge codes, challenge आलं त्याला. Challenge is codes regarding their position into the table. त्यांना टेबल मध्ये कुठे द्यायचं दोन कार्बनला काय दोन बॉक्स द्यायचे का हे त्याच्यासाठी काय होतं बेटा चॅलेंज होतं जे त्यांनी जस्टिफाय केलं नाही त्यांनी त्याचा आन्सर दिलेलं नाही. हा त्याचा सेकंड डिमेरिट होता. सेकंड काय होता बेटा ड्रॉबॅक होता म्हणून काय सेकंड ड्रॉबॅक काय प्रॉब्लेम आहे बेटा. ठीक आहे. थर्ड मगाशी बघितलं तसं बेटा कसं केलंय त्यांनी टेबल मास नंबर नुसार करताना देर इज अ नो युनिफॉर्मिटी इन इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास. सगळीकडे सेमनी मास वाढलाय का दोन्ही वाढले का बेटा. इथं पहिलीच लाईन बघूया इथं किती वाढले बेटा 2. इथं किती वाढलंय 1. इथं परत 2. इथं 4 2 4 काय युनिफॉर्म येते का बघा 2 1 2 4 2 4 आहे का. देर इज अ नो युनिफॉर्मिटी इन इन्क्रीज इन ऍटॉमिक मास. ठीक आहे. कुठं हेवियर एलिमेंट हेवियर म्हणजे जसं मास वाढालंय. हा आधी त्यांनी केलं एकदम भारी केलं काय आधीवारी सांगितलं बॉक्स राखण ठेवले तिथं 3 एलिमेंट सांगितले 3 एलिमेंट हे असते त्याचा मास नंबर हे असते हे सांगितलं त्यांनी. पण जसं टेबल पुढे एक्सटेंड व्हायलाय त्याला सांगताच येईना. का सांगता येईना कारण की मास नंबर डिफरन्स व्हायला ना कुठे 1चा आहे कुठे 2चा. आता इथे 4 आहेत बेटा इथे डिफरन्स आहे 4. मग असं बी असू शकतं ना आपल्या अंडरस्टँडिंग 90 नंतर 91 वाला येईल 92 वाला येईल 93 वाला येईल. ठीक आहे. 3 एलिमेंट असू शकतात 2 असू शकतात 1 असू शकतात हे त्याला जजमेंट देता येईना हे त्याला आन्सर देता येईना. ठीक आहे. ऍज देर इज अ नो युनिफॉर्मिटी नो सिमिलॅरिटी कशाची इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास. पुन्हा हेवियर एलिमेंट हे महत्वाचे पुढचे एलिमेंट. सो ही कॅन नॉट प्रेडिक्टेड तो प्रेडिक्ट करू शकला नाही. ही कॅन नॉट प्रेडिक्टेड द न्यूली डिस्कवर एलिमेंट बिटवीन 2 हेवी एलिमेंट. सो 2 हेवी एलिमेंट मध्ये अजून किती एलिमेंट असू शकतील हे त्यांनी प्रेडिक्ट करू शकलेला नाहीये कुठं एंडला. ठीक आहे. बघा थर्ड काय आहे थर्ड डिमेरिट्स म्हणूया. एलिमेंट अरेंज इंक्रीजिंग ऑर्डर आहे ऍटॉमिक मास. राइज इन मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म होता का सगळीकडे 2 वाढलाय का नो. As table is made on the basis of increasing atomic mass, there is no uniformity in increasing mass. So, it is not possible. त्याला पॉसिबल झालं नाही. काय झालं नाही टू प्रेडिक्ट. काय प्रेडिक्ट करायचंय हाऊ मेनी एलिमेंट डिस्कवर बिटवीन 2 हेवी एलिमेंट. 2 हेवी एलिमेंट मध्ये किती एलिमेंट असू शकतील हे त्याला प्रेडिक्ट करता आलेलं नाही. हे त्याचा काय बेटा थर्ड डिमेरिट. अँड लास्ट डिमेरिट अबाउट द हायड्रोजन. लास्ट डिमेरिट काय बेटा अबाउट द हायड्रोजन. ठीक आहे का कारण की हायड्रोजन दोघांच्या प्रॉपर्टी मॅच करतो. हायड्रोजन कुणाच्या प्रॉपर्टी मॅच करतो बेटा दोघांच्या. आता दोघांच्या कुणाच्याच बघा नंतर उद्या कळेल तुम्हाला डिटेलमध्ये पण आता शॉर्टली सांगते. हा हायड्रोजन आहे कुठे ठेवलं बेटा त्याला फर्स्ट ग्रुपला ठेवलं. ठीक आहे. हा जो हायड्रोजन आहे तो मॅच दाखवतो हॅलोजन सोबत. आता मॅडम हॅलोजन कोण येतो तर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन फ्लोरीन नाव ऐकले का नाही नाव ऐकले आणि त्याचे तुम्ही एलिमेंट सुद्धा ऐकलेत माहिती आहे का नाही तुम्हाला. बघा सीएल वरनं कुठला आहे बेटा HCl आहे का HBr ऐकले. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजन कुणासोबत रिॲक्ट करतो HCl एक H एक Cl म्हणजे तो कुणासोबत मॅच करतो प्रॉपर्टी हॅलोजन. ठीक आहे. दुसरं हायड्रोजन गॅस असते बेटा क्लोरीनची सुद्धा गॅस असते ब्रोमीनची सुद्धा गॅस असते म्हणजे तू कुणाची प्रॉपर्टी दाखवतोय हॅलोजनची दाखवते कसं HCl HBr H2 गॅस क्लोरीन गॅस ब्रोमीन गॅस कुणाशी मॅच झालं प्रॉपर्टी हॅलोजन. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी हा मॅच करतो अल्कली मेटल. मॅडम हे कोण आहेत अल्कली मेटल फर्स्ट ग्रुपला काय म्हणायचं बेटा अल्कली मेटल. फर्स्ट ग्रुपला काय म्हणायचं आहे अल्कली मेटल. ठीक आहे. कोण आहे अल्कली मेटल मध्ये सोडियम नाव ऐकलं बेटा ऐकलंय का NaCl ऐकलंय का NaCl. त्याच्यासोबत आहे KC बघा हायड्रोजन Cl सोबत मॅच करतो Br सोबत मॅच करतो H2 हे ते हा तसा Cl सोबत मॅच करतो NaCl. ठीक आहे. तसंच
पाणी आहे ना H2O आहे ना पाणी, ठीक आहे. ऑक्साईड तयार करतो, तसं फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट सुद्धा काय करते, ऑक्साईड तयार करते. सो मेंडेलिव्हला कन्फ्युजन होतं. कशाचं कन्फ्युजन होतं, त्याला कुठं ठेवा, फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवाव का कुणासोबत ठेवाव, त्याला हॅलोजन सोबत. सो देर इज कन्फ्युजन रिगार्डिंग पोझिशन ऑफ हायड्रोजन वेअर इट प्लेस अलॉंग विथ हायड्रोजन ऑर अलॉंग विथ अल्कली मेटल. अल्कली मेटल सोबत ठेवावं त्याला, अजून ते कन्फ्युजन आहे, अजून ते प्रूव्ह झालेला नाहीये. पुढे अजून एक सायंटिस्ट आला, तो सुद्धा तो कन्फ्युजन दूर करू शकला नाहीये. हायड्रोजन पहिलाच सुद्धा ना आपण, ठीक आहे. सो देर इज अ कन्फ्युजन रिगार्डिंग हायड्रोजन वेअर इट प्लेस along with halogen or along with alkali metal, and this is the last demerit. काय म्हणले बघा, हायड्रोजन सो सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट. कुणाच्या सिमिलर प्रॉपर्टी बेटा, हॅलोजन. आणि ते कुठे आहेत बेटा, ग्रुप कुठला म्हणलं त्यांनी, सेफ. मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 कुणाशी मॅच करतो, CN2 F2, बरोबर आहे, सेम. अजून कुणाची प्रॉपर्टी मॅच करतो तो, अल्कली मेटल्स. कुणाशी मॅच करतो बेटा त्यांनी, अल्कली मेटल्स. मग आता इथं दिलेत बघा, कंपाऊंड ऑफ हायड्रोजन दिलेत, कंपाऊंड ऑफ सोडियम, HCl NaCl, H2O Na2, H2S Na2. सो लास्ट पॉइंट इथे आहे बघा. सो ऑन द कन्सिडरिंग अवर प्रॉपर्टी, इथनं महत्वाचं आहे, कॅन नॉट डिसाइड whether the correct position of hydrogen. Mendeleev cannot decide the correct position of hydrogen whether it is in alkali metal or in halogen. असे त्याचे किती डिमेरिट आहेत बेटा, 4 डी. कळालंय काय कन्फ्युजन याच्यामध्ये बेटा, हेडिंग टाका काय कुठं